तर नमस्कार मित्रांनो, मी आहे राहुल राठोड. मी करत आहे टी शर्ट प्रिंटिंगचा बिझनेस. तर तुम्ही मागचा पाठ बघितला असाल की आपल्याला कुठली मशीन परचेस करायची. तर आज आपण बघणार आहे एक्झॅक्टली आपण टी शर्ट प्रिंटिंग कशी करायची आहे. तर तुम्हाला या पार्ट मध्ये सगळं सांगणार आहोत. मशीनचा टेम्परेचर किती ठेवायचं आहे, टाइम किती ठेवायचा आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. बघा, तुम्हाला पहिल्यांदी गोष्ट काय, तुम्हाला हा बटन चालू करायचा आहे. असा आवाज येईल, बीपचा आवाज येईल. नंतर आपल्या इथं मशीन सेट करायचे टेम्परेचर. बघा, इथं 330चं टेम्परेचर ठेवायचं. परत इथं हात बटन दाबायचं, 330चं टेम्परेचर येतं. ह्यात तुम्ही याला कमी जास्त करू शकता. ठीक आहे. नंतर याचं टायमिंग तुम्हाला वाढवायचंय का कमी करायचंय. तर मी सध्याला 25 सेकंदच ठेवतोय. त्यानंतर आपल्याला सेट करायचंय. आता टेम्परेचर चालू आहे. त्याला टोटल टेम्परेचर सेट व्हायला 2 ते 3 मिनिटं लागतील. ठीक आहे. बघा, आता आपल्याला आज मला ऑर्डर आली होती. फ्रंट साईडला अशा प्रकारे आपल्याला प्रिंट करायचंय, बॅक साईडला अशा प्रकारे आपल्याला मोठं लोगो टाकून द्यायचं. तर फ्रंट साईडला तुम्हाला काळजी घ्यायची. फ्रंट साईडला कधी पण 4 बोट जे आहेत ना, 4 बोट ह्या साईडला असले पाहिजे. आणि ही जे बटन आहे ना गुंठेचं, ह्याच्या साईजला आले पाहिजे. असं बघून तुम्हाला अशा प्रकारचे सेलोटेप भेटेल. ही सेलोटेप नाहीये, ह्याला आपल्याला हिट केलं तरी काय प्रॉब्लेम नाही आला. ठीक आहे. तर कोणी नवीन असेल तर डायरेक्ट करू नका. अशा प्रकारे आपण टेप लावून घेणार आहे. बघायचं काय वाकडं बिकडं नको. वरच्या साईडला एक लावून टाकायची. खाली एक लावून टाकायचे. बघा, आपला जे लोगो आहे ते वाकडा नाही झाला पाहिजे. आता आपली मशीन हिट झालेली आहे. तर आपण टी शर्ट प्रिंट करायचं. अशा प्रकारे आपल्या इकडे मशीन फिरवं लागेल. त्यानंतर असा आपला टी शर्ट ठेवायचा. इथे पण एक लक्ष द्या, हे जे बटन असेल ना, हे बटन खाली राहू द्या. कारण की हे बटन जर असले ना तर हे जरा पिवळू पण शकतं. ठीक आहे. तर आपण टी शर्ट प्रिंट करायला चालू करतोय. त्याच्यानंतर हा स्टार्टचा बटन दाबायचा. आपले 25 सेकंद चालू झाले. आता बघा, पूर्णपणे आपलं जे प्रिंट केली होती ते पूर्णपणे थंड झालेली आहे. ते आता आपल्याला एकदम हळूहळू काढायचं. एकदम पटकन काढू नका, कारण की आपली प्रिंट खराब झाली नाही पाहिजे. तुम्ही बघू शकता आपण कशा प्रकारे फ्रंट साईडला प्रिंट केलेली आहे. अशा प्रकारे आपण फ्रंट साईडला प्रिंट केलेली. तर चला तर आपण बॅक साईडला प्रिंट करू. बॅक साईडला असे 4 बोट ठेवून खाली आपला डीटेप जो आहे खाली ठेवायचा. कारण की बरोबर आपल्या पाठीला अटॅच होईल, बरोबर पाठीवर येईल. ठीक आहे. हे 4 बोट इकडं, हे बघायचं आपलं डीटेप इथे. 4 बोट इकडं, 4 बोट इकडं. एकदम ओके मध्ये विषय झालेला आहे. आपल्याला हिट टेपच्या साईडने टेप लावून घेऊ. बीप केलेला आवाज येईल. लगे याला हात लावू नका, कारण की मशीनचं टेम्परेचर खूप जास्त असतं, भाजेल तुम्हाला एखाद्या वेळी. जेव्हा आपला डीटेप थंड होईल, पूर्णपणे थंड होईल, कूल होईल, तेव्हाच आपला डीटेप काढा. कारण गरम काढल्यानंतर ना तुमचं डीटेप खराब पडू शकतं किंवा निघू पण शकतं. आणि एकदा डीटेप खराब झाल्यानंतर परत काय करता येणार नाही. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण कशा प्रकारे बॅक साईडला प्रिंट केलेले आहे. आणि डीटेप पूर्णपणे थंड झाल्यावरच त्याच्यावरचं स्टिकर काढा. अशाच टी शर्टच्या टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.